100% सांगते, हा जो मेकअप सेम हा मेकअप तुम्ही तुमच्या रक्षाबंधनला केला आणि माझ्या टिप्स फॉलो केल्या, ट्रिक्स फॉलो केल्या, 100% सांगते तुम्हाला फक्त आणि फक्त कॉम्प्लिमेंट्स येणार आहे. तर हा जो मेकअप शिकायचा असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी कशी दिसते हे मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, ह्या ठिकाणी मी CTM एकदम छान पद्धतीत करून घेतलेला आहे, कारण का आपला प्रॉपर जो बेस आहे ना तो CTM वर आहे. जोपर्यंत आपण CTM छान प्रकारे करत नाही तोपर्यंत आपला बेस हा एकदम सुंदर होत नाही किंवा फ्लॉलेस होत नाही. त्याच्यामुळे तुमचा मेन फोकस हा तुमच्या CTM वर असला पाहिजे. आता CTM करून झालंय, मग मी काय करते, आधी मी आय मेकअप करते. आता आय मेकअप का करून घेते, कारण का या ठिकाणी माझी स्किन झालेली आहे ड्राय, थोडीशी कॉम्बिनेशन मध्येच जाते, पण मी तर आता सध्या तर ड्रायच म्हणते. त्याच्यामुळे आधी आय मेकअप करते, जेणेकरून नंतर जास्त केकी दिसणार नाही. जर तुमची स्किन ही ऑइली असेल तर तुम्ही आधी बेस करू शकता, कारण का बेस केल्यावर तो जरासा सेट होऊन जाईल. तर किंवा तुम्ही डायरेक्ट माझ्यासारखी प्रोसेस फॉलो केली तरी चालेल. तर मी या ठिकाणी कन्सिलर लावलं आहे आणि ते ब्लेंड करून घेतलं आहे छान पद्धतीत. आणि मग त्याच्यानंतरनं आय शॅडो पॅलेट घेतला आहे आणि आय शॅडो पॅलेटने थोडासा लाईट मरून कलरचा शेड घेऊन मी तो ब्लेंड करते प्रॉपर. तर सुरुवातीला मी मीडियम टू डार्क कलर यूज केला, जसं की लाईट कलर घेऊन आधी ब्लेंड केला, त्याच्यानंतर थोडासा त्याच्यापेक्षा डार्क शेड घेऊन ब्लेंड केलं आहे, मरून शेडच. मग त्याच्यानंतर मी काय करणार आहे, मी लाईट पर्पल कलर घेणार आहे आणि माझ्या जो आयलेट आहे ना मी त्याच्यावर नुसतं तो प्लेस करणार आहे, जेणेकरून प्रॉपर लाईट आणि डार्कचं कॉम्बिनेशन होईल. कारण का माझा जो ड्रेस आहे ना तो प्रॉपर असा मरूनिश आहे, डार्क मरून, त्याच्यामुळे मला आय मेकअप थोडासा लाईटच ठेवायचा होता. आता जसं की दिवसाची सुरुवात आहे, त्याच्यामुळे मी आय मेकअप हा मॅटमध्ये ठेवलेला आहे, कोणत्याही प्रकारचं शिमर डायरेक्ट अप्लाय नाही केलेलं. त्याच्यानंतर आय मेकअप करून झाल्यानंतर मी काय केलं, ह्या ठिकाणी लायनर लावलेलं आहे, लॅक्मेचं लायनर घेतलं, तुम्ही बघू शकता, वन ऑफ माय फेवरेट लायनर. आणि ते मी लावते, विंग लायनर क्रिएट केलेलं आहे, त्याच्यामुळे जरासा लुक चेंज दिसतो. दोन्ही डोळ्यांना लावलेलं आहे मी तर. आता लायनर लावून झाल्यानंतर मी काय करते, माझ्या चेहऱ्यावर थोडेसे डार्क स्पॉट्स आहेत किंवा अंडर आयला थोडंसं डार्कनेस आलेलं आहे, तर मी ते हाईड करणार आहे ऑरेंज करेक्टरने. आता ह्या ठिकाणी तुम्हाला असा गैरसमज असेल की मी जे प्रोडक्ट यूज करते तेच तुम्ही केले पाहिजे, असं काही नाहीये. तुमच्याकडे जर डार्क शेडचं कन्सिलर असेल तर तुम्ही ते सुद्धा लावू शकता, किंवा तुमच्याकडे कोणत्याही कंपनीचं करेक्टर असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता. तर ते जे करेक्टर आहे ते मी हातांनी लावतीये आणि हातांनी लावल्यानंतर थोडंसं ब्लेंडरचं यूज केलेलं आहे. त्याच्यानंतरनं ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मेबलिनचं माझं वन ऑफ फेवरेट फाउंडेशन खूप छान आहे, म्हणजे एक्झॅक्टली माझ्या शेडचं मला ते मिळालेलं आहे. तर ते मी अप्लाय केलेलं आहे आणि मग छान प्रकारे मी त्याची ब्लेंडिंग करते. जेवढ्या सॉफ्ट हातांनी तुम्ही ब्लेंडिंग करणार आहात तेवढा तुमचा मेकअप अजून छान प्रकारे एनहान्स होऊन दिसणार आहे, त्याच्यामुळे ब्लेंडिंगवर काम करा. तर या प्रकारे आपलं फाउंडेशन लावून झालेलं आहे. आता नेक्स्ट स्टेपकडे जाऊयात, ते म्हणजे कन्सिलर. आता मी इथं कन्सिलर लावते, एक शेड लाईट असं कन्सिलर मी आता अप्लाय करते, जेणेकरून बॅलन्स होईल. तर तेच चांगल्या प्रकारे आपण लावून घेतलं आणि ब्लेंड सुद्धा करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, आपल्याला आपले गाल आहेत ना ते टमाटर सारखे असे लाल लाल करून घ्यायचे आहेत. तर मंडळी, आपल्याला काय करायचं, आपल्याला ब्लश लावायचं. तर तुम्ही बघू शकता, माझ्या हातामध्ये तुम्ही बघताय ना, ही लिपस्टिक आहे, हे ब्लश नाहीये. ऍक्च्युली झालं असं होतं की मी नायकावरनं आता सेल चालू होतं तर मी एक परचेस केलं होतं, तर ते खूप लाईट शेडमध्ये मला अवेलेबल झालेली आहे, त्याच्यामुळे त्याचा काय उपयोग होत नाही, माझ्यावर एवढी सूट होत नाही, त्याच्यामुळे मी ॲज अ ब्लश म्हणून मी त्याचा यूज केलेला आहे. तर ते तुम्ही चांगल्या प्रकारे लावायचं आहे आणि ब्लेंड करायचंय. आता ह्या ठिकाणी आधी मी ब्लेंडरनी लावलेला आहे, ब्लेंड केलेलं आहे. नंतर काय झालं, माझा ब्लेंडर थोडासा ड्राय झाला होता, त्याच्यामुळे मी नंतर हातांनी ब्लेंड केलेला आहे. आता सर्वात मेन स्टेपकडे येऊयात, ती म्हणजे सगळं आपण एकदम लिक्विड प्रोडक्ट किंवा क्रीम प्रोडक्ट अप्लाय करून झाले तर मेन भाग येतो तो म्हणजे सेट करायचा. आता आपल्याला ते सर्व सेट करून टाकायचं, जेणेकरून पॅच पडणार नाही, आपण हात लावल्यावर ते आपल्या हातात येणार नाही. तर मी हे काय करते, कॉम्पॅक्ट घेतलेला आहे आणि कॉम्पॅक्टने अख्खं मी सेट करून घेणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, जिथं जिथं मी फाउंडेशन लावलेलं आहे, कन्सिलर लावलेलं आहे, ते सगळं मी सेट केलं. आता सेट करायच्या अगोदर तुम्ही बघा की क्रीज लाईन पडलेल्या नाहीत, नाहीतर डायरेक्टच तुम्ही कॉम्पॅक्ट लावायला जाल आणि ती क्रीज तशीच पडून राहील. नंतर मी काय करणार आहे, जे आपण टमाटर सारखे लाल लाल जे गाल केलेले आहेत त्याला आपण सेट करायचं. ऑब्व्हियसली तिथं आपण कॉम्पॅक्ट लावणार नाहीये, तर तिथं आपण काय करणार आहे, पावडर ब्लशने आपण सेट करून घेणार आहे. आता पावडर ब्लशने सेट करून झाल्यानंतर आता फेसला थोडंसं स्ट्रक्चर गेलंय आपलं, ठीक आहे, आपल्याला स्ट्रक्चरमध्ये फेस आणायचं. त्याच्यासाठी मी काय करणार आहे, या ठिकाणी कॉन्टॉर पावडर घेतलेला आहे. तुम्ही लिक्विड सुद्धा आधी यूज करू शकता, जेव्हा आपण पावडरने सेट केलेलं नाहीये त्यावेळेस करू शकता. आता ही प्रोसेस पावडरची आहे, त्याच्यामुळे मी
पूर्ण पावडरने सेट करून झाल्यावर करते. तर जिथे जिथं मला वाटतंय की माझं नोज थोडंसं स्ट्रक्चरमध्ये नाहीये, तर मी नोजला करते कॉन्टॉर, थोडंसं गालांच्या वरती करते, थोडंसं मी चीन लाईनला करते, जेणेकरून माझा फेस हा एकदम स्ट्रक्चरमध्ये दिसेल. माझी एक मैत्रीण आहे, मी तुम्हाला सांगते, ती मला सारखी विचारत असते, की "तुझं नाक सरळ कसं काय दिसतं?" तर आज त्याचं उत्तर तुला आज मिळालेलं आहे. बघून घे, मी कॉन्टूर करते, त्याच्यामुळे माझं नाक सरळ झालेलं आहे. असो, आपल्या मेकअपकडे जाऊयात आपण. तर आता मी आय मेकअप पूर्ण मॅट ठेवलेला आहे, त्याच्यामुळं मला जास्त ग्लिटरची आवश्यकता वाटत नव्हती, त्याच्यामुळे मी जास्त तामझाम नाही केलेला. सिंपल सटल मेकअप ठेवलाय. तुम्ही बघू शकता. आता त्याच्यात थोडंसं ट्विस्ट आणण्यासाठी, अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी एक टिप इथं तुम्हाला सांगते, ती तुम्ही फॉलो करा. मी काय करणार आहे, शिमर घेणार आहे, रोज गोल्ड कलरचं शिमर घेतलंय आणि मी ते डोळ्यांच्या इनरला प्लेस करणार आहे. त्याच्यामुळे जो लुक चेंज झाला ना, तुम्ही बघू शकता की एक नंबर. आणि मी थोडंसं आयब्रोजच्या बोनला सुद्धा मी थोडंसं व्हाईट लाईट कलरचं मी आय शॅडो मधलं शिमर लावणार, जेणेकरून तो लुकच चेंज होणार आहे आपला. आता या ठिकाणी मी लॅशेस लावून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आता मी काय करते, लिपस्टिक लावते. त्याच्यासाठी मी बॉर्डर करून घेते. बॉर्डर करून झाल्यावर मी डार्क शेड कलरची लिपस्टिक लावलेली आहे. तर ही झुडिओची लिपस्टिक आहे, म्हणजे खूप छान आहे. मी त्याच्यात खूप वेगळे वेगळे कलर मिक्स करून वेगवेगळे कलर्स क्रिएट करू शकता तुम्ही. तर मी डार्क कलर लावला, त्याच्यात लाईट कलर मिक्स करून माझा हा लुक रेडी झालेला आहे. आणि आता मी कानातले सुद्धा वेअर करणार आहे. आता तुम्ही मला सजेस्ट करा की नक्की कोणते कानातले माझ्यावर छान दिसत होते, हे का हे. तर मंडळी, माझं तुम्हाला आता लगेचच एक काम करायचंय, ते म्हणजे की लगेचच कमेंट करून सांगा की कोणते कानातले माझ्यावर छान वाटतायत, डावीकडचे का उजवीकडचे, लगेच कमेंट करून सांगा. आणि हा मेकअप सुद्धा तुम्हाला जमणार आहे, तुमचा सुद्धा सेम असाच बेस होणार आहे. मला माहिती आहे तुम्हाला सर्व काही येते, फक्त थोडेसे प्रयत्न करायचे. आणि हा जो ड्रेस आहे तो मी मिशोवरनं घेतलेला आहे. ह्याची जर लिंक हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला शेअर करेल. थँक्यू.